एका शेतकऱ्यांच्या अपेक्षा गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवूयात आपल्या अपेक्षा अगदी थोडक्यात. विशालजी, स्पष्ट अपेक्षा आहेत, त्यात काही कॉम्प्लिकेशन नाहीये, विकासाला विरोध नाहीये. शेतकरी समाधानी असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून मी समाधानी असणार. पडळकर साहेब आमच्या जिल्ह्यातलेच आहेत, राजकीय मतभेद जरी असले तरी एकत्र आम्हाला काम करावं लागणार आहे. ते माझ्याबरोबर येत असतील शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या दारावर, शेतकऱ्यांच्या बांधावर, तर मी त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही दोघेही जाऊ, शेतकऱ्यांशी बोलू. शेतकऱ्यांचं समाधान करण्यासाठी कुठेतरी फरक येत असेल, थोडे पैसे कमी पडत असतील तर त्याचं नियोजन पडळकर साहेबांनी फडणवीस साहेबांकडनं करून घ्यावं, लोकांना समाधानी करावं. आणि लोक तयार नसतील तर लोक तयार नसताना लोकांचा विकास कसा म्हणायचा? त्यामुळे लोकांना तयार करण्यासाठी एकत्र प्रयत्न करू. परस्पर बळजबरीनं केसेस दाखल करून, दहशत निर्माण करून, लोकांच्या परस्पर जागा मोजणी करून ताबा घेण्याचा प्रयत्न करणं हे ह्या सरकारला शोभत नाही. लोकांना निवडून आलेलं सरकार आहे, लोकांबद्दल थोडी संवेदनशीलता पाळली पाहिजे. बरोबर आहे. सर्वसंमतीनं शक्तीपीठ महामार्ग घडेल आश्वस्त करता गोपीचंद पडळकर सरकारच्या वतीनं 100% माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये जे शेतकरी बाधित होणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचं व्यवस्थितपणे समाधान करून त्यांच्या सहमतीनं हा रस्ता 100% होईल. आणि हा रस्ता करताना माननीय खासदार विशाल पाटील साहेब, माननीय शेतकऱ्यांचे नेते की राजू शेट्टी साहेबांनी आम्ही बघतोय अनेक वर्ष ते आंदोलन करतायत. अनेक आंदोलनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिलेला आहे. तर राजू शेट्टी साहेबांचं सुद्धा समाधान होईल आणि नक्की हा महामार्ग निघेल. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की ह्या महामार्गाच्या निमित्तानं त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन सरकारबरोबर डायलॉग करून आपण व्यवस्थितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊया. आणि हा महामार्ग होण्याच्या दृष्टिकोनातून विरोधक आणि सत्ताधारी सर्वजण प्रयत्न करू आणि हा महामार्ग करून घेऊ. बरोबर आहे. या चर्चेसाठी आपण सर्व मान्यवरांनी वेळ काढलात आणि महाराष्ट्रासमोर शक्तीपीठ, त्याची आवश्यकता, त्याला होत असलेला विरोध आणि सरकारची भूमिका हे